आता त्यातला पुढचा प्रश्न आहे, एका मूलद्रव्याचं इलेक्ट्रॉन संरूपण 282 असे आहे. यावरून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. या मूलद्रव्याचा अणुअंक किती? पहिल्यांदा तुम्हाला अणुअंक म्हणजे काय हे कळलं पाहिजे. अणुअंक म्हणजे त्या मूलद्रव्यातल्या प्रोटॉनची एकूण संख्या. जेवढे प्रोटॉन मूलद्रव्याच्या केंद्रकात असतात तेवढेच इलेक्ट्रॉन मूलद्रव्याच्या अणूच्या कक्षेमध्ये असतात. प्रोटॉनची जेवढी संख्या असती तेवढी इलेक्ट्रॉनची संख्या. इथं त्यांनी मूलद्रव्याचं इलेक्ट्रॉन संरूपण दिलं आहे 282. म्हणजे या मूलद्रव्याच्या अणूमध्ये 282 म्हणजे 8 आणि 2 10 आणि 2 12 इलेक्ट्रॉन आहेत. याचा अर्थ 12 प्रोटॉन आहेत. याचा अर्थ त्याचा अणुअंक 12 आहे. हे तुम्हाला कळलं पाहिजे की इलेक्ट्रॉन संरूपण दिलेलं आहे म्हणजे ते सगळे एकूण इलेक्ट्रॉन आहेत. ती एकूण इलेक्ट्रॉनची वाटणी आहे. दुसरा प्रश्न त्यातला आहे, या मूलद्रव्याचा गण कोणता? शेवटच्या कक्षेमध्ये जेवढे इलेक्ट्रॉन असतात तो त्याचा गण असतो. इथे शेवटच्या कक्षेमध्ये 2 इलेक्ट्रॉन आहेत म्हणजे त्याचा गण 2 आहे. तिसरा प्रश्न आहे, हे मूलद्रव्य कोणत्या आवर्तात आहे? अब तुम्हाला कल्पना आहे की गण आणि आवर्तन, आपल्या पुस्तकात आवर्तन शब्द आहे, इथे आवर्त म्हटलेलं आहे. हे मूलद्रव्य कोणत्या आवर्तात आहे? तर या मूलद्रव्याला 3 कक्षा आहेत म्हणजे हे मूलद्रव्य 3ऱ्या आवर्तात आहे. या मूलद्रव्याचे रासायनिक गुणधर्म खालीलपैकी कोणत्या मूलद्रव्यासारखे असतील? कंसात अणुअंक दिलेले आहेत. नायट्रोजन 7, बेरिलियम 4, ऑर्गॉन 18, क्लोरीन 17. कंसात अणुअंक दिलेले आहेत. त्या अणुअंकावरून की हे मूलद्रव्य रासायनिक गुणधर्म खालीलपैकी कोणत्या मूलद्रव्यासारखे असतील? तर हे मूलद्रव्याच्या शेवटच्या कक्षेत 2 इलेक्ट्रॉन आहेत. मग याचं वर्गीकरण करा, इलेक्ट्रॉनची मांडणी करा. पहिलं 7 आहे म्हणजे 2 आणि पहिल्या कक्षेत 2, दुसऱ्या कक्षेत 5 म्हणजे हे नाही. आपल्याला शेवटच्या कक्षेत किती पाहिजे? 2 पाहिजे. दुसरं मूलद्रव्य बेरिलियम, त्याचे अणुअंक 4 आहे किंवा इलेक्ट्रॉन 4 आहेत. वाटणी केली तर पहिल्या कक्षेत 2, दुसऱ्या कक्षेत 2. याचा अर्थ शेवटच्या कक्षेमध्ये 2 इलेक्ट्रॉन आहेत म्हणजे याचं उत्तर बेरिलियम आहे. ज्याला इलेक्ट्रॉन संरूपण कळलेलं आहे त्याला हे प्रश्न सहज सोडवता येणार आहेत. मित्रांनो, तुमच्या प्रश्नपत्रिकेतला प्रश्न 3रा जो आहे, पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा, 3 मार्काचा असतो ना, त्यातला हा प्रश्न आहे. ज्याला इलेक्ट्रॉन संरूपण कळले ना त्याला या प्रश्नाचं उत्तर देता येणार आहे. 4था प्रश्न फार महत्त्वाचा आहे. ज्याला आवर्त सारणी पूर्णपणे समजलेली आहे त्याला या संपूर्ण 4थ्या प्रश्नाचं उत्तर देता येणार आहे. 4था प्रश्न आहे, दिलेल्या अणुअंकाच्या आधारे. इथं तुम्हाला पहिलं समजून घेतलं पाहिजे, अणुअंक म्हणजे मूलद्रव्याच्या अणूच्या केंद्रकातील प्रोटॉनची संख्या. खालील मूलद्रव्यांचे इलेक्ट्रॉन संरूपण लिहा. तुम्हाला हे इथं कळलं पाहिजे की मूलद्रव्याच्या अणूच्यामध्ये जेवढे प्रोटॉन असतात तेवढेच इलेक्ट्रॉन असतात. हा तुमचा अभ्यास आहे. त्यावरून प्रश्नांची उत्तरे स्पष्टीकरणासहित लिहा. नुसतं उत्तर नको आहे. तुम्ही समोरच्या मुलाची कॉपी करून नुसतं उत्तर लिहिलं ना तर परीक्षक तुम्हाला मार्क देणार नाही. स्पष्टीकरण लिहिलं तर मार्क देणार आहे. त्यातला आकडा आहे लिथियम 3 म्हणजे त्याचा अणुअंक. सिलिकॉन 14 त्याचा अणुअंक. हेलियम 2 म्हणजे त्याचा अणुअंक. Na सोडियम त्याचा अणुअंक 11
आणि फॉस्फरस अणुअंक 15. यांच्यापैकी तिसऱ्या आवर्तातील मूलद्रव्ये कोणती? आता पहा, महत्त्वाचं आहे हे. तिसऱ्या आवर्तातील मूलद्रव्ये कोणती? या प्रत्येकाचं इलेक्ट्रॉन संरूपण पहिल्यांदा लिहायचं. लिथियमचं इलेक्ट्रॉन संरूपण 3 म्हणजे 2 1, पहिल्या कक्षेत 2 इलेक्ट्रॉन, दुसऱ्या कक्षेत 1. 14 सिलिकॉन, त्याचं इलेक्ट्रॉन संरूपण पहिल्या कक्षेत 2, दुसऱ्या कक्षेत 8, तिसऱ्या कक्षेत 4. हेलियम इलेक्ट्रॉन संरूपण 2, पहिल्या कक्षेत 2. सोडियम 11 अणुअंक, पहिल्या कक्षेत 2, दुसऱ्या कक्षेत 8, तिसऱ्या कक्षेत 1. फॉस्फरस 15 अणुअंक, पहिल्या कक्षेत 2, दुसऱ्या कक्षेत 8. 8 आणि 2 10 झाले, शिल्लक राहिले 5, तिसऱ्या कक्षेत 5. आता नियम असा आहे, अणुअंक 11 ते 18 असलेली मूलद्रव्ये तिसऱ्या आवर्तनात येतात. अणुअंक 11 ते 18. मग अणुअंक 11 कोणाचा आहे? सोडियमचा आहे. अणुअंक 18च्या आत कोणाचा आहे? सिलिकॉनचा आहे. आणि 18च्या आत कोणाचा आहे? फॉस्फरसचा आहे. म्हणजे हा नियम तुम्हाला माहीत पाहिजे. अणुअंक 11 ते 18 असलेली मूलद्रव्ये तिसऱ्या आवर्तात येतात. मी मगाशीच सांगितलं आहे की आवर्त सारणी, प्रत्येक आवर्त सारणीचा अभ्यास व्यवस्थित करा. या धड्याचा अभ्यास करताना ना आवर्त सारणी समजून घ्या. त्यातला आकडा आहे H1. H म्हणजे हायड्रोजन, त्याचा अणुअंक आहे 1. N7, N म्हणजे नायट्रोजन, त्याचा अणुअंक आहे 7. Ca कॅल्शियम, त्याचा अणुअंक आहे 20. S म्हणजे सल्फर गंधक, त्याचा अणुअंक आहे 16. Be बेरिलियम, त्याचा अणुअंक आहे 4. आणि Ar ऑर्गॉन, त्याचा अणुअंक आहे 18. यांच्यापैकी दुसऱ्या गणातील मूलद्रव्ये कोणती? इथं पुन्हा तुम्हाला हे कळलं पाहिजे, दुसऱ्या गणात बेरिलियम आणि कॅल्शियम ही 2 मूलद्रव्ये येतात. कारण बाह्यतम कक्षेतील इलेक्ट्रॉन संख्येवरून गणसंख्या ठरते. बाहेरच्या कक्षेत किती इलेक्ट्रॉन आहेत? ज्या मूलद्रव्याच्या अणूच्या बाह्यतम कक्षेमध्ये 2 इलेक्ट्रॉन आहेत, त्याला आपण म्हणतो तो त्या गणात असतो, म्हणजे दुसऱ्या गणात. मग तुम्ही याचं इलेक्ट्रॉन संरूपण मांडा. हायड्रोजनचं इलेक्ट्रॉन संरूपण फक्त एकच आहे, तो नाही. नायट्रोजनचं 2 आणि 5, तो नाही. कॅल्शियमचं 20, कॅल्शियमचं 2 8 8 2, म्हणजे शेवटच्या कक्षेत 2, म्हणजे कॅल्शियम आहे. त्यानंतर सल्फर, त्याचे 16, म्हणजे 2 8 6, म्हणजे तो नाही. बेरिलियम 4, म्हणजे 2 2, तो आहे. आर्गॉन 2 8 8, म्हणजे शेवटच्या कक्षेत 8 इलेक्ट्रॉन, म्हणजे नाही. याचा अर्थ कॅल्शियम आणि बेरिलियम ही 2च मूलद्रव्य दुसऱ्या आवर्तनामध्ये आहेत. त्यातला तिसरा किंवा ई आकडा आहे. ई आकडा काय आहे? नायट्रोजन, कार्बन, ऑक्सिजन, ॲल्युमिनियम. नायट्रोजन, कार्बन, ऑक्सिजन, त्याच्यावरचा प्रश्न असा आहे, यांच्यापैकी सर्वाधिक विद्युत ऋण मूलद्रव्य कोणते? विद्युत ऋण याचा अर्थ याच्यातली सर्वात जास्त निगेटिव्ह भार कशावर आहे? नायट्रोजन, कार्बन, ऑक्सिजन, ॲल्युमिनियम यापैकी सर्वात विद्युत ऋण मूलद्रव्य ऑक्सिजन आहे. एका आवर्तात डावीकडून उजवीकडे विद्युत ऋणता वाढत जाते. दुसऱ्या आवर्तात ऑक्सिजन हे मूलद्रव्य सर्वात उजवीकडे आहे. इथं पुन्हा आवर्त सारणी समजून घेतली पाहिजे. आवर्त सारणी डोळ्याने बघितली पाहिजे. तुम्हाला डोळ्याने बघितल्यानंतर त्यात ऑक्सिजन लगेच कळतं की
ऑक्सिजन हे मूलद्रव्य सर्वात उजवीकडं आहे, तर ॲल्युमिनियम हे तिसऱ्या आवर्तात असलेलं धातू मूलद्रव्य आहे. त्यामुळे ऑक्सिजन हे सर्वात विद्युत ऋण प्रभार जास्त असलेलं मूलद्रव्य आहे. त्यातला ई आकडा काय आहे? BE म्हणजे बेरिलियम, C कार्बन, O ऑक्सिजन, B आणि Al यांच्यापैकी सर्वात विद्युतधन मूलद्रव्य कोणते? यांच्यापैकी सर्वात विद्युतधन म्हणजे जसं ऋण आहे तसं धन आहे. यापैकी सर्वात विद्युतधन मूलद्रव्य ॲल्युमिनियम आहे. गणात वरून खाली जाताना विद्युत घनता वाढत जाते. जर आवर्तात डावीकडून उजवीकडे कमी होत जाते. तिसऱ्या आवर्तात ॲल्युमिनियम हे सर्वात विद्युत धन मूलद्रव्य आहे. ॲल्युमिनियमचा अणुअंक आहे 13. त्याची इलेक्ट्रॉनची वाटणी आहे 2, 8, 3. पुढचं आहे Na म्हणजे सोडियम, P म्हणजे फॉस्फरस, क्लोरीन, सिलिकॉन आणि मॅग्नेशियम यांच्यापैकी सर्वाधिक आकारमान असलेला अणू कोणता? यामध्ये सर्वाधिक आकारमान असलेला अणू सोडियम आहे. ही सर्व तिसऱ्या आवर्तातील मूलद्रव्ये आहेत. आवर्तात डावीकडून उजवीकडे जाताना अणुत्रिज्या कमी कमी होत जाते. सोडियम हे सर्वात आवर्तातील पहिलं मूलद्रव्य असल्यामुळं त्याची त्रिज्या जास्त आहे. पुढचा प्रश्न आहे पोटॅशियम, लिथियम, सोडियम आणि बेरिलियम यांच्यापैकी सर्वात कमी अणुत्रिज्या असलेला अणू कोणता? यांच्यापैकी सर्वात कमी अणुत्रिज्या असलेला अणू बेरिलियम. लिथियम, बेरिलियम हे दुसऱ्या आवर्तात आहेत. सोडियम तिसऱ्या आवर्तात आहे आणि पोटॅशियम चौथ्या आवर्तात आहे. गणात खाली जाताना अणूचं आकारमान वाढत जातं, तर आवर्तात डावीकडून उजवीकडे आकारमान कमी कमी होत जातं. त्यामुळे दुसऱ्या आवर्तातील लिथियम आणि बेरिलियम पैकी बेरिलियम हा सर्वात कमी अणुत्रिज्या असलेला अणू आहे. त्यातला ए आकडा आहे ॲल्युमिनियम, सिलिकॉन, सोडियम, मॅग्नेशियम आणि सल्फर यांच्यापैकी सर्वात धातू गुणधर्म असलेलं मूलद्रव्य कोणतं? त्याचा नियम असा आहे, ही सर्व मूलद्रव्य तिसऱ्या आवर्तातील आहेत. आवर्तात डावीकडून उजवीकडे जाताना बाह्यतम कवच तेच राहतं, मात्र केंद्रकावरील धनप्रभार वाढत गेल्यामुळे व अणुत्रिज्या कमी गेल्याने केंद्रकीय प्रभारही वाढत जातो. त्यामुळे संयुजा इलेक्ट्रॉन गमावण्याची वृत्ती अर्थात धातू गुणधर्म कमी होत जातो. त्यामुळे सोडियम हे सर्वात धातू गुणधर्म असलेलं मूलद्रव्य आहे. त्यातला शेवटचा प्रश्न आहे कार्बन, लिथियम, फ्लोरीन, नायट्रोजन, ऑक्सिजन यांच्यापैकी सर्वात अधातू गुणधर्म असलेलं मूलद्रव्य कोणतं? ही सर्व दुसऱ्या आवर्तातली मूलद्रव्ये आहेत. एका आवर्तात डावीकडून उजवीकडे जाताना विद्युत ऋणता अर्थात अधातू गुणधर्म वाढत जातो. त्यामुळे फ्लोरीन त्याचा अणुअंक 9 आहे. हे सर्वात उजवीकडचं मूलद्रव्य आहे, म्हणून त्याचा अधातू गुणधर्म सर्वात जास्त आहे. आधुनिक आवर्त सारणीत अधातू कोणत्या खंडात आहेत? अधातू याचा अर्थ असा आहे, मूलद्रव्याच्या अणूच्या बाह्यतम कक्षेमध्ये 4पेक्षा जास्त इलेक्ट्रॉन असतील त्यांना अधातू म्हणतात. 4पेक्षा जास्त इलेक्ट्रॉन असलेले सगळी मूलद्रव्य ही पी खंडात आहेत. तिसऱ्या आवर्तातील हॅलोजन मूलद्रव्य कोणते? हॅलोजन मूलद्रव्य आहेत 4: क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन, फ्लोरीन. क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन, फ्लोरीन. आता त्यातलं आपल्याला तिसऱ्या आवर्तातलं पाहिजे.
तो तिसऱ्या आवर्तामध्ये क्लोरीन आहे. क्लोरीनचा अणुअंक आहे 17. त्याचं इलेक्ट्रॉन स्वरूपण आहे 287. त्यातला तिसरा प्रश्न आहे, सर्वात लहान आकारमानाचा अणू कोणता? आपल्याला कल्पना आहे की हायड्रोजन हेलियमपासून आवर्त सारणीची किंवा पिरियडिक टेबलची सुरुवात होती. त्यातला सर्वात लहान आकारमान आहे हेलियमचा. सर्वात कमी अणुत्रिज्या असलेला राजवायू लक्षात घेतलं पाहिजे रे. ज्या मूलद्रव्याच्या कक्षा पूर्ण भरलेल्या असतात, म्हणजे पहिली कक्षा 2 असेल पूर्ण भरलेली, तो राजवायू. समजा दुसरी कक्षा 2-8 पूर्ण भरली, शेवटच्या कक्षेत 8, राजवायू. तर इथे हेलियमचा अणुअंक 2 आहे, म्हणजे पहिल्या कक्षेमध्ये 2 इलेक्ट्रॉन आहेत, म्हणजे कक्षा पूर्ण आहे, म्हणजे तो राजवायू आहे. आणि सर्वात कमी अणुत्रिज्या असलेला राजवायू म्हणजे हेलियम. सर्वाधिक विद्युत ऋण अणू तो फ्लोरीन. सर्वाधिक अभिक्रियाशील अधातू तोही फ्लोरीन. तिसऱ्या आवर्तातील सर्वात अभिक्रियाशील धातू सोडियम 281, अणुअंक 11. सर्वात कमी वस्तुमानांकाचा अणू, आपल्याला कल्पना आहे की आवर्त सारणीची सुरुवातच हायड्रोजनपासून सुरुवात झालेली, त्याचा अणुअंक 1 आहे. त्यामुळे सर्वात कमी वस्तुमानांक हायड्रोजनचा आहे. तिसऱ्या आवर्तातील राजवायू अर्गॉन 2-8, 8 आणि 8 10, ऑर्गॉन 18, 2-8-8. एका बोरॉनचे प्रत्यक्षातील नाव. एका बोरॉन, तुम्हाला कल्पना आहे, एका ॲल्युमिनियम, एका बोरॉन ही सुरुवातीची आवर्त सारणीमधली नावं. नंतर त्यांची नावं फायनल झाली, ती स्कँडियम त्याचं नाव आहे.